तुम्हाला एक क्वेश्चन करू का? बोला की. आजच्या स्थितीला राजकारण जे चाललंय त्याविषयी थोडक्यात तुम्ही काही माहिती सांगू शकता का? हा 100%. सांगा ना. आताची जी राजकारणाची स्थिती आहे ती फार स्वरूप गंभीर आहे त्याचं. कशा प्रकारे? कारण आता तुम्ही बघताय आताच्या ज्या निवडणुका झाल्या, आर्थिक पाठबळ त्या निवडणुकीला भेटले. सगळा पैशाचा उपयोग झालेला आहे त्या निवडणुकीमध्ये. तुम्ही तर बघितलं असेल, मोठमोठे आमदार नेते यांच्या घरामध्ये पैसे सापडतायत, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता टोटली सगळं हे पैशावरच आताच्या निवडणुका झाल्या. समाज त्यांना कमवण्यासाठी चान्स देतोय म्हणल्यावर तिथे कमवणं उदाहरण कुठेतरी त्यांच्यावर निर्बंध लागले पाहिजेत ना, कुठेतरी कायदे तयार झाले पाहिजेत. मग त्यासाठी काय कायदा तयार? त्यांना कायदे तयार केले पाहिजेत. समाजाने आवाज उठवला पाहिजे, समाज एकजूट झाला पाहिजे ना, समाजाने त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, तरच कुठेतरी या लोकशाहीला चांगले दिवस येतील. नाही तर लोकशाही धोक्यातच आहे आता सध्या. तुम्हाला वाटतं ही लोकशाही सगळी पैशाच्या जोरावरच चालू आहे. तुम्हाला वाटतं कोणत्या निवडणुका होऊ द्या, महानगरपालिकेच्या येऊ द्या, जिल्हा परिषदच्या येऊ द्या, आमदारकी येऊ द्या, खासदारकी येऊ द्या, टोटल सगळ्या निवडणुका या पैशावरच होतात. तुम्हाला वाटतं समाजामध्ये आवाज उठवला जाईल? हा, समाजाने जर एक ठरवलं तर आवाज उठवणार ना, 100% समाज आवाज उठवणार. समाजाने जर एकजूट दाखवली तर समाज 100% आवाज उठवणार. ऐका ना, म्हणजे कसं आहे, प्रत्येक जण राजकारणात आला की तो कमवण्याच्याच मागं लागतो. नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, कमवण्यावरती सरकारने आहे ना एक बंधन ठेवायला पाहिजे की जो कोणी नेता असेल त्याला 100 करोडच्या वरती 1 रुपयाही कमवता येणार नाही. त्याची प्रॉपर्टी असली तर तो एलिजिबल नसला पाहिजे. मग असे कायदे करण्यासाठी जनता जागृत झाली पाहिजे ना. हे योग्य आहे का? जनतेने कुठेतरी जागृत होणं गरजेचं आहे. हे योग्य आहे? जनतेने जागृत होणं गरजेचं आहे. जनता जागृत होण्यासाठी पहिले समाज एकत्र आला पाहिजे. समाज एकत्र होऊन आवाज उठवला पाहिजे. आज निवडणूक आलं तर यांचं काय असतंय, पुढे हे वाटप कर, ते वाटप कर, यांचे कामच नाही ना. आज नगरसेवकांचे कामं काय आहेत? आज तुम्ही प्रत्येक भागात बघा, कुठं डान्सचा कार्यक्रम घे, कुठं ह्याचा कार्यक्रम घे, साड्या वाटप कर, ह्याचा वाटप कर, ते वाटप कर, हे असलं प्रकार चालू आहे. हा प्रकार नाहीच आहे. नगरसेवक बनण्यासाठी तुम्ही जनतेचे कामं केले पाहिजे. तुम्ही काय करताय, निवडणूक आली की मोठा कार्यक्रम भरवताय, कुठं साड्या वाटपचा कार्यक्रम घेताय, कुठं याचा कार्यक्रम, हे असे वाटपाचे कार्यक्रम घेताय आणि जनतेला बोलवताय. जनतेची कुठंतरी दिशाभूली आहे समाजाची, आणि याच्यातून मग तुम्ही काय करताय, निवडणूक जिंकताय. म्हणजे करोड रुपये कमवताय म्हणून ते उदाहरण आहे. नाही कुठंतरी कुठेतरी यांना पण लागलंच पाहिजे ना. आज राजकारण कोणत्या दिशेला चाललंय? त्यासाठी मी तुम्हाला जे क्वेश्चन, आज राजकारणाचा, आज जर तुम्ही सकाळी उठले तर तुम्हाला कळत नाही कोणता नेता कोणत्या पक्षात आहे. कळतंय का तुम्हाला? तुम्ही संध्याकाळी जो नेता या पक्षात असतो तो सकाळी उठला तर तुम्ही दुसऱ्याच पक्षात बघता. एवढं तर राजकारण आता गलिच्छ झालंय आपल्या महाराष्ट्रातलं. तर किती महाराष्ट्रातलं डेंजर राजकारण झालं. बघू आपल्या कमेंट्स मध्ये काय कोण कसं मत मांडतं त्यावरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल.